त्यांनी त्याचे 5 काम सांगितले तर आम्ही 10 कामं सांगायच्या तयारी आहे. उद्धव ठाकरे साहेबांचा एक असा स्टँड होता की जोपर्यंत शेतकऱ्यांचे 7-12 कोरे होणार नाही आम्ही विल नॉट गो विथ बीजेपी. तर त्याचा काय झालं सर? जोपर्यंत शेतकऱ्यांचे 7-12 कोरे करणार नाही तोपर्यंत वी आर नॉट गोइंग टू डू अ टाय अप विथ बीजेपी. तुमच्या झालेली काल पत्रकार परिषद घेऊन जे सांगितले की 5 कामं सांगावी, मी उमेदवारी लढणार नाही. आमच्यासारख्या छोट्याशा आमदारांची सुद्धा त्यांना विनंती आहे, 2 गेट पेक्षा 3रा गेट बनवण्याचं सुद्धा त्यांनी सांगावं. गेट बनवणं हा शहराचा विकास होत नाही. आमदार म्हणून 4.5 वर्षांनी ज्यांनी आपल्या मतदारसंघात काही काम केलं नाही त्यांना हा प्रश्न उपस्थित करण्याचा सुद्धा अधिकार नाही असं माझं मत आहे. आपण आपल्या 4.5 वर्षाच्या, मला जर लोकसभा लढायची तर मी 4.5 वर्षांमध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये केलेली ही ठळक 10-15 कामं आहेत. हे जर जनतेला सांगितलं असतं तर कदाचित त्याचा लोकांना सुद्धा माहिती झाली असते. परंतु 2 गेट दुरुस्ती तेही त्यांनी नाही केलेली, ती शासनाने केलेली, शासनाच्या निधीतून झालेली आणि मुळात त्याच्याशी काही संबंध नाही. प्रदीप जयस्वाल महापौर आमदार असताना त्याला मंजुरी देण्यात आली होती, त्या गेटची रिपेअरिंग झालेली. म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये काही काम करायचं नाही, दुसऱ्याच्या कामाबद्दल शंका उपस्थित करणं हे त्यांच्या सरकारच्या सोबत नाही. सर्वसामान्य माणसाने जर प्रश्न उपस्थित केले तर ते वाजवी ठरतात, कारण की तुम्हाला अधिकार दिल्यानंतर तुम्ही कामं करू शकत नाही. परंतु सर्वसामान्य जनता तुम्ही माझ्यासाठी काय केलं हे विचारायचा सर्वसामान्य जनतेला अधिकार आहे आणि तो त्यांनी त्यांचा वापरला पाहिजे असं आमचं त्याबद्दलचं मत आहे. पांडेंनी पक्षाच्या विरोधात काम केलं बेगमपुराच्या पोट निवडणुकीमध्ये, त्यावेळेस तुम्ही त्याला आणखी जिल्हा प्रमुख केलं, निष्ठावान लोकांवर अन्याय झाला. तो पक्षाच्या अंतर्गत विषय असतो, तो निवडणुकीमध्ये येत नाही. मला असं वाटतं की आता फक्त 2 प्रश्न घेऊन आपण पत्रकार परिषद संपवावी. कोणीतरी 2 प्रश्न कोणाला विचारू? एकदम मनोमुलन झालेलं आहे हे तुम्हाला दिसतंय आता या स्टेजवर आणि प्रचारात पण दिसेल तुम्हाला. डॉक्टर कराड हे अलीकडे नाही, ती आज इथेच येते. थोडेसे बाहेर गेले जालन्यामध्ये, पण त्यांच्याकडे काम दिलं असल्यामुळे जालन्याची जबाबदारी दिली आहे का इथं जमत नाही म्हणून? नाही असं काय